गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण सुरू करणार आहोत मंथ वाईज अनालिसिस. प्रत्येक मंथचा काय इम्पॅक्ट आहे तुमच्या पर्सनॅलिटीवर, त्या मंथमध्ये बॉर्न झालेले मेल्स कसे असतील आणि फिमेल कसे असतील हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, वर्षातला पहिला महिना जानेवारी. ऑब्वियसली जानेवारी ब्रिंग्स अ लॉट ऑफ होप्स. इट्स अ बिगिनिंग. नवीन वर्ष सुरू होतं जानेवारीमध्ये इंग्लिश कॅलेंडरनुसार. ऑब्वियसली आपलं नवीन वर्ष तर पाडव्यापासून असतं. इंग्लिश वर्षानुसार, इंग्लिश कॅलेंडरनुसार जानेवारी इज द फर्स्ट मंथ ऑफ द इयर. न्यू बिगिनिंग्स, न्यू होप्स, नाविन्य असतं वातावरणात, छान एनर्जी असते. सो वी प्लॅन मेनी थिंग्स इन जानेवारी. पीपल डू अ लॉट ऑफ resolutions. January brings hopes, right? January brings new hopes. लोकांच्या आशा पल्लवित असतात की बाबा गेले वर्षाचं जे काही पेंडिंग राहिलेलं आहे ते आपण नवीन वर्षात पूर्ण करू, हे लोकांना वाटत असतं. सो जानेवारी इज फ्रेशनेस, जानेवारी इज होप्स, जानेवारी इज न्यू बिगिनिंग्स. ओके, सो जानेवारीमध्ये बॉर्न झालेले मेल्स कसे असतील? जानेवारीमध्ये बॉर्न झालेले मेल्स हे आशावादी असतात, जिद्दी असतात, धडाडी असते त्यांच्यात, एक चिकटपणा असतो त्यांना करण्याची, म्हणजे काहीतरी नवीन करण्याची सतत इच्छा असते. तुम्ही ह्या लोकांना इझिली फाइंड आउट करू शकता. ह्या लोकांना ह्यांचं पोश्चर नेहमी इरेक्ट असतं. एक कमालीचा कॉन्फिडन्स त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये असतो. नवीन कामं हातात घ्यायची असतात, नवीन गोष्टी त्यांना सुरू करायच्या असतात. हे सगळं ज्या मेल्सबद्दल आहे. त्यांना अजिबात टाईमपास आवडत नाही. घेतलेली काम कधी एकदा पूर्ण करतो हे त्यांचं असतं. परफेक्शनिस्ट असतात ऑब्व्हियसली. छोट्या छोट्या कामात अगदी बारकाईने लक्ष घालणं आणि ते काम व्यवस्थित पार पाडणं हे त्यांचं असतं. मग अशामुळे कधी कधी काय होतं ना, की तुम्ही खूप परफेक्शनिस्ट होण्याचा प्रयत्न करता, त्या ह्याच्यात माईट बी यू आर हर्टिंग पीपल अँड यू आर हर्टिंग युअर सेल्फ. ओके, कारण आजूबाजूला थोडासा आपण अव्यवस्थितपणा, कामात केलेली म्हणजे कामात थोडीशी पण हलगर्जीपणा त्यांना दिसून आला की त्यांना ते सहन होत नाही. मग अशा लोकांना काय होतं, दे गेट अँझायटी, दे गेट स्ट्रेस्ड आउट, चिडचिडेपणा वाढतो. त्याच्यामुळे बी पीचे इश्यूज त्यांना होतात, कोलेस्ट्रॉल हाय होण्याची शक्यता असते. सो जानेवारी मेल्स आर व्हेरी मच टिपिकली about their discipline. There is no compromise, there is no compromise in the work. त्यांना अगदी व्यवस्थित राहिलेलं, टाईमपास आवडत नाही फारसा. त्यांना खूप प्रॅक्टिकल लोक आहेत, कामाशी ओरिएंटेड त्यांना राहणं आवडतं. आणि जानेवारी बॉर्न फिमेल्स कशा असतील मग? आपण म्हणतो ना की स्ट्रॉंग वुमेन आर बॉर्न इन जानेवारी. जानेवारीमध्ये बॉर्न झालेले फिमेल्स, दे आर व्हेरी स्ट्रॉंग, दे आर इंडिपेंडंट. त्यांना फारसं डॉमिनेट केलेलं चालत नाही. त्यांना स्वातंत्र्य खूप आवडतं त्यांचं. अडॅप्टेबल खूप असतात आणि दीज आर द प्रॉब्लेम सॉल्वर्स इन द बाय नेचर. दे आर प्रॉब्लेम सॉल्वर्स. तुम्ही त्यांच्याकडे कुठलीही अडचण घेऊन जा, दे हॅव अ सोल्युशन टू इट. म्हणजे का झालं, कशाला झालं हे करत बसण्यापेक्षा they will try to find out a solution. It's not only about the females, it is also the male ki they are solution oriented. January born females and males both are optimistic, both are having a positive point of view towards their life. त्यांना खूप एनर्जेटिक असतात आणि ते सेल्फ सफिशियंट लोक असतात. सो वक्तशीरपणा, कॉन्फिडन्स, धडाडी ही त्यांच्यामध्ये भरभरून असते. एखादी नवीन गोष्ट हातात घेतली तर काही लोकांचा उत्साह कसा कमी होत जातो, पण ह्या लोकांचं असं असतं की एखादी गोष्ट हातात घेतली तर ती कम्प्लिशन कशी न्यावी. पण सुरुवातीचा उत्साह हा अगदी कमालीचा छान असतो की बाबा येस, दे आर रेडी टू टेक अप न्यू थिंग्स, दे आर रेडी टू टेक अप न्यू रिस्पॉन्सिबिलिटी,
एक ओनरशिप असते नेचरमध्ये, एक लीडरशिप असते नेचरमध्ये. सो दीज आर ऑल आर जानेवारी बॉर्न मेल्स अँड फिमेल्स. फक्त ह्या लोकांनी काळजी काय घ्यावी की आपल्या अतिउत्साहामुळे, आपल्या डिसिप्लिनमुळे, आपल्या चिकाटीमुळे किंवा आपल्या जिद्दीमुळे आपण आजूबाजूच्या लोकांना जास्त त्रास देणं योग्य नाही, राईट? सो तुमच्या आजूबाजूला जानेवारी बॉर्न लोक आहेत का, मेल्स, फिमेल्स? डज दीज कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रेट्स मॅच विथ देम? डू लेट मी नो. आपण उद्या भेटू विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेल्स अँड फिमेल्स बॉर्न इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणी शेअर केलं नसेल तर शेअर करा. ही छान छान इन्फॉर्मेशन, मजेशीर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. लेट मी नो युअर व्ह्यूज थ्रू द कमेंट्स. प्लीज कीप लाइकिंग, प्लीज कीप शेअरिंग. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय.